अरे बापरे, संगमनेर पंचायत समितीत मोठा राडा, मारहाण की विनयभंग, दोन्ही बाजूनी गुन्हे दाखल. तर मानधनाच्या वादातून अधिकाऱ्याला मारहाण, तर महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग झाल्याचाही आरोप. शहरात खळबळ. बघा सविस्तर न्यूज NMP वर. नमस्कार प्रेक्षकांनो, न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून, आणि बातमी आहे ती संगमनेर पंचायत समितीमध्ये सोमवारी दुपारी झालेल्या एका राड्यानंतर संपूर्ण जिल्हा हादरला आहे. एका बाजूला शासकीय अधिकाऱ्याला कार्यालयात घुसून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली असताना, दुसरीकडे संबंधित महिला कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांवर विनयभंगाचे गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. सदर प्रकरणाची पहिली बाजू बघता शासकीय कामात अडथळा आणि मारहाणीचा आरोप आहे. तालुका अभियान व्यवस्थापक नंदलाल कोकाटे यांच्या फिर्यादीनुसार शेडगाव येथील एका महिला CRPचे मानधन कामगिरी अभावी रोखल्याच्या रागातून हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे. तर शरद थोरात व त्यांच्यासोबत आलेल्या 10 ते 12 जणांच्या टोळक्याने कोकाटे यांच्या कॅबिनमध्ये घुसून त्यांना तुला काय करायचे ते करून घे असे म्हणत फिल्मी स्टाईल लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी शरद थोरात, अभिषेक थोरात, कृषिकेश थोरात यांच्यासह इतरांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तर याच प्रकरणात दुसऱ्या बाजूने एका पीडित महिलेने विनयभंगाचा खळबळजनक आरोप केला आहे. दुसऱ्या मारहाणीच्या व्हिडिओनंतर संबंधित पीडित महिलेने समोर येत धक्कादायक खुलासा केला आहे. माझ्यासोबत 2 दिवस फिरायला चल, मग तुझे मानधन मिळवून देतो असे म्हणत कोकाटे यांनी लज्जास्पद शब्दांचा वापर करून विनयभंग केल्याचा आरोप महिलेने केला आहे. वारंवार मागणी करूनही मानधन न देता अधिकाऱ्याने मगरुरी दाखवल्याने कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि त्यातूनच मारहाणीचा प्रकार घडल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्याने शासकीय कार्यालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दोन्ही परस्पर विरोधी तक्रारीमुळे पोलीस चक्रावून गेले आहेत. पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि त्यांचे पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत असून फरार आरोपींचा शोध देखील सुरू आहे. तर प्रेक्षकांनो, थोडक्यात काय तर एकाच घटनेत 2 टोकाचे आरोप झाल्याने संगमनेरमध्ये नेमके सत्य काय याची चर्चा रंगली आहे. पोलीस तपासात विनयभंगाचा आरोप खरा ठरतो की मारहाणीमागे दुसरेच काही कारण समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. न्यूज NMP करिता रफिक सौदागरसह शौकत पठाण, संगमनेर.